लेआउट मंजुरीशिवाय जमीन तुकडे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। ऑक्टोबर 2024 नंतरचे व्यवहार या नियमाअंतर्गत येणार आहेत। बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। निवासी क्षेत्रात ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे सरकारनं मान्य केलेत, पण त्यानंतर कोणताही तुकडा अधिकृत लेआउट मंजुरीशिवाय विकता येणार नाही। महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणं त्यासाठी बंधनकारक असल्याचंही बावनकुळे म्हणाले। भूसंपादनाची माहिती अगोदरच मिळवून काही व्यापारी आणि संबंधितांनी जमिनींची खरेदी विक्री केल्याचे प्रकार राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहेत। त्यानंतर अशा व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। गुगल मॅप्स, वर्षभरातील नोंदणी व्यवहार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे। गैरव्यवहार करणाऱ्यांना 1 रुपयाही भरपाई मिळू दिली जाणार नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात बोलताना सांगितलं। तसंच लेआउट मंजुरीशिवाय जमीन तुकडे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। निवासी क्षेत्रात ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे सरकारनं मान्य केलेत, पण त्यानंतर कोणताही तुकडा अधिकृत लेआउट मंजुरीशिवाय विकता येणार नाही। महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणं त्यासाठी बंधनकारक असल्याचंही मंत्री बावनकुळे म्हणाले। राज्यात जुलैपासून लँड टायटलिंग ॲक्ट लागू करण्याचा सरकारचा विचार आहे। 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड अंतिम मालकी दर्शवत नसून तो केवळ नोंदणीचा पुरावा आहे। नवीन कायद्यामुळे नागरिकांना निश्चित मालकी हक्क मिळेल। ऑनलाईन व्यवहार, बोजा नोंदणी आणि थेट व्यवहारामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही। महाराष्ट्र हे देशातील पहिलं लँड टायटलिंग कायदा लागू करणारं राज्य ठरेल, असा दावा बावनकुळे यांनी केला।